झालं की आता परत सगळे जॉईन होईपर्यंत एक संपली परत सगळे जॉईन होईस्तोवर वेळ लागतात. आले का सगळे? अरे 13 जण आले, बाकीचे कुठे गेले? ठीक, बघूया आपण नंतर. आपण प्रत्येकाला दाखवू कोण कोण कधी कधी कुठे कुठे गेला ते. झालं एवढं ऑपरेटिंग सिस्टीम संपलं की थांबू आपण, नंतर मग पुढच्या तासाला उद्याच्या. पण ऑपरेटिंग सिस्टीम आज कम्प्लीट करूया. ठीक. सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे आता बघा पुढं, तुम्हाला जे माहीत असायला पाहिजे आणि त्याची माहिती तुम्ही घेतली पाहिजे 100%. आयटीचे विद्यार्थी म्हटल्यावर आलंच पाहिजे.
तर मल्टी प्रोग्रामिंग आहे, मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे, लिनक्स ओपन सोर्स आहे. हेल्सिंकी विद्यापीठात लायनस टोरवाल्ड नावाचा एक विद्यार्थी होता 23 वर्षाचा, आणि त्यांनी ती ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी सगळ्यांना तो कोड जो आहे तो दिला कोड, आणि त्यानंतर मग ते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम झाली. आता खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम काय वापरतायत, खूप जण वापरतायत. इट इज व्हेरी सिमिलर टू अदर ऑपरेटिंग सिस्टीम्स सच एज विंडोज, अँड सोर्स कोड इज अवेलेबल टू पब्लिक. विंडोज ही जी आहे ती विंडोज क्लोज्ड सोर्स आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती कशी आहे तर क्लोज सोर्स आहे. मी एक काम करतो. पण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती ओपन सोर्स आहे. म्हणजे काय तर लिनक्स तुम्हाला फ्री मिळणार आहे, विंडोज तुम्हाला विकत घ्यावी लागणार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम्स फॉर मोबाईल फोन्स, मोबाईल फोनचे ऑपरेटिंग सिस्टीम बघा. There are many different operating systems for mobile phones and devices. These are Android, Asha, BlackBerry, iOS, Windows Phone. या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत तुमच्या मोबाईल फोनसाठी. सगळ्यात महत्वाची तुम्हाला माहित असलेली म्हणजे अँड्रॉइड. अँड्रॉइड इज अ फ्री अँड ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइडेड बाय गुगल. कुणी प्रोव्हाइड केली ऑपरेटिंग सिस्टीम ही? गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड आहे. इट इज मोस्ट पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम अमंग ऑल अदर ओएस. सगळ्यात जास्त वापर असलेली अँड्रॉइड फोन वापरा, अँड्रॉइड टीव्ही घ्या, अँड्रॉइड कम्प्युटर पण आलेले आहेत आता. सगळ्यात पॉप्युलर असलेली ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड. आशा, आशा इज युज्ड बाय नोकिया फोन्स. नोकिया फोन जे आहे ते नोकिया फोन मध्ये कुठली ऑपरेटिंग सिस्टीम असते? आशा. बट दिस इज अ क्लोज्ड सोर्स ओएस, ओपन सोर्स नाही. ही कशी आहे? क्लोज्ड सोर्स आहे. तुम्हाला त्याचा सोर्स अपडेट करता येणार नाही, बदल करता येणार नाही. ते नोकियाच करणार फक्त. ब्लॅकबेरी, दिस इज क्लोज सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम फॉर स्मार्टफोन अँड टॅबलेट डिव्हाइसेस. ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टीम अशी होती की ब्लॅकबेरीचे एकदा पासवर्ड सिक्युरिटी सेट केली तर ती कंपनीला सुद्धा काय होत नव्हती, क्रॅक होत नव्हती. खूप त्यांनी कंपनीवर त्यांनी खूप केसेस सुद्धा दाखल झाले, पण ते शक्यच नव्हतं. तर अशी त्याची एक खासियत होती की तुमची सिक्युरिटी जी आहे ती सगळ्यात पहिली ब्लॅकबेरी. फोन सुद्धा आहेत ब्लॅकबेरीचे सेपरेट. तर ती ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईल साठी वापरली जाते ब्लॅकबेरी. त्याच्यानंतर iOS, मगाशी आपण बघितलेलं आहे मॅक ओएस ऍपलचीच. आता ही iOS आहे फोनसाठी सेपरेट. फोन मध्ये सुद्धा आलेत आता मॅक ओएस टॅब मध्ये. iOS इज ऍपल्स क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम फॉर ऍपल्स आयफोन. आयफोन साठी iOS वापरली जाते. आयपॉड टचपॅड, आयपॅड अँड सेकंड जनरेशन ऍपल टीव्हीज. टीव्ही मध्ये सुद्धा काय आलेत? iOS आलेली ऑपरेटिंग सिस्टीम आलेली आहे iOS नावाची. हे आपल्याला माहित पाहिजे. आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे हे माहित पाहिजे. विंडोज फोन, विंडोज फोन इज डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट ॲज अ क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम फॉर मोबाईल फोन. विंडोज सी नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याला फोनला. तर हे जे विंडोज फोन आहे ते विंडोज फोन मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. मॅक्झिमम बऱ्याच ऍपलच्या फोनवर सुद्धा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर हे जे आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम की जी विंडोजला सपोर्ट करते, मशीनला सपोर्ट करते. म्हणजे पीसीला तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर सगळ्यात विंडोजचं ऑपरेटिंग सिस्टम तुमच्या पीसीवर आणि विंडोजचे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम तुमच्या मोबाईलवर जर असेल तर त्याचं कम्युनिकेशन खूप चांगलं होतं. इंट्रोडक्शन टू GNU लिनक्स, GNU नॉट युनिक्स. GNU Linux is a family of operating systems that are created by various companies
organization and individuals. It is created by using free source of philosophies. ही सुद्धा जी आहे जीएनयू लिनक्स. आता आपण लिनक्स बघितली पण नवीन आहे जीएनयू लिनक्स, नॉट युनिक्स बरं का, फक्त लिनक्स आहे याच्यामध्ये जीएनयू लिनक्स. वेगवेगळ्या कंपनीने एकत्र येऊन काय केले, हे ऑपरेटिंग सिस्टीम तयार केले, वेगवेगळ्या फिलॉसॉफीज तयार केले. दिस मीन्स दॅट GNU Linux operating system are usually free of charge, free to distribute, and they are open source. Open source म्हणजे तेच, free of charge, free of distribute, and open source. Open source is when a person can view and modify the code for a piece of software. This is important because by having the ability to look and audit the code, the user can be sure that the program does not perform the malicious task. एवढंच बघायचं की आपल्याला जर अपडेट करायचं असेल तर प्रोग्राम कुठलं चुकीचं टास्क तर करत नाही ना, हे बघायचं आहे. डज नॉट परफॉर्म मॅलिशियस टास्क. It also allows the user to program their own features or fix problems and help developers. This results in higher quality code and more secure programs. हायर क्वालिटी कोड मिळतो तुम्हाला, सिक्युअर प्रोग्राम मिळतात. दिस इज वाय GNU Linux is used as the predominantly backbone of the internet. म्हणून GNU Linux जो आहे ते इंटरनेटचा बॅकबोन म्हणलेलं आहे. मोस्ट वेबसाइट्स दॅट युजर विजिट्स रन ऑन अ GNU Linux. ज्या ज्या वेबसाइट्स आहेत की ज्या युजर विजिट करतो आपण, त्याला विजिट करतो, हे सगळे ऑपरेटिंग सिस्टीम्स, हे सगळे वेबसाइट्स कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर असतात तर या GNU Linux. In fact, as of 2018, all the world's fastest 500 computers run on Linux. जगातले फास्टेस्ट कम्प्युटर्स आहेत जगातले बरं का, ते कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात, GNU Linux. हे लक्षात घ्या. तर इतकी महत्वाची ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, वेगळ्या ऑर्गनायझेशनने तयार केलेली. त्याचा मेन ओनर आता कोणी नाही आहे. त्यानंतर दुसरी एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे Ubuntu. Ubuntu is one of the most popular GNU Linux distribution. There are two main ways to interact with a computer, GUI आणि CLI. कम्प्युटरशी जर तुम्हाला इंटरॅक्ट करायचं असेल, कम्युनिकेट करायचं असेल, तर एक तर तुम्ही GUI थ्रू कनेक्ट करू शकता किंवा CLI थ्रू. बघा, दोन्हीचे लॉंग फॉर्म लक्षात घ्या. ग्राफिकल युजर इंटरफेस. युजरचा जो इंटरफेस आहे, युजरच्या समोर जे आहे ते ग्राफिक्स आहे. आणि दुसरं म्हणजे कमांड लाईन इंटरफेस, CLI. तुम्हाला मी दोन्ही दाखवतो. आता जे तुम्हाला सगळं दिसतंय, समोर दिसतंय, डेस्कटॉप दिसतोय, स्टार्ट बटन दिसतंय, सगळं ग्राफिक्स आहे. आणि तुम्हाला CLIचं सुद्धा एक उदाहरण देऊ शकतो मी तुम्हाला. हा, ही CLI ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या समोर दिसते. मी समजा dir कमांड दिली, मला अजून थोडे कमांड पाठ आहेत, बरोबर का. ह्या सगळ्या कमांड आहेत. दिस डिव्हाइस इज नॉट रेडी. ई ड्राईव्हवर गेलो, dir, त्याचे कमांड्स आहेत सगळ्या. dir/p आम्हाला शिकवलेले कमांड त्या काळी पेज वाईज दिसतात सगळ्या फाईल. एखादी फाईल ओपन करणं, ही जी आहे ही कॅरेक्टर बेस्ड आहे. एक्झिट कमांड आहे. सगळ्या कमांड लक्षात ठेवावं लागतं त्यासाठी. ग्राफिकल युजर इंटरफेस की जो तुम्ही वापरताय आता सध्या, आणि CLI म्हणजे कमांड लाईन इंटरफेस. आता आपण कमांड लाईन वर मी कमांड देत होतो,
तर हे दोन इंटरफेस आहेत, लक्षात ठेवा त्याचे. Graphical user interface. The graphical user interface is when the user interacts with the computer using images, icons, dialog boxes. The figure number shows 4 shows what the Ubuntu 18.4 looks like. 18.04. कुठे 4? फिगर नंबर 4. हा, ही फिगर नंबर 4. बघा उबंटू कशी दिसते. त्याचं व्हर्जन आहे, त्याचा सिरीज आहे 18.04. ऍप मेनू, क्लॉक, ऍक्टिव्हिटीज, ब्राउझिंग आहे इथं, कॅलेंडर दिले, सिस्टीम मेनू दिलेले आहे. ही अशी ऑपरेटिंग सिस्टीम दिसते. कुठली ऑपरेटिंग सिस्टीम दिसते? तर उबंटू. दिस इज अ GUI कॉल्ड एज अ जिनोम. या GUI ला नाव आहे जिनोम. There are a lot of GUIs or desktop environments that user can install, but this is default. भरपूर आपण ग्राफिकल युजर इंटरफेस इन्स्टॉल करू शकतो, पण जिनोम त्यात डिफॉल्ट आहे. द लेफ्ट बार इज कॉल्ड एज पॅनल. आपल्याला शिकायची बरं का उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्हाला काही विंडोज नाही आहे अभ्यासाला, तुम्हाला उबंटू आहे. लेफ्ट बार जो आहे, हे लेफ्ट बार काय आहे, त्याला काय म्हणायचंय? पॅनेल. There are shortcuts to programs as well as currently open programs. The top bar has a date and time. If it is clicked, a menu will pop up the calendar and notifications. इकडं इथं इथं इथे क्लिक केल्यानंतर येत आहे. Figure number 4 shows that the top right side will show the battery information. इथं इथं काही क्लिअर दिसत नाहीये, पण ही बॅटरी इन्फॉर्मेशन आहे इथं छोटीशी. दिसते का तुम्हाला? बघा. इफ ऑन लॅपटॉप नेटवर्क इन्फॉर्मेशन सच एज वायफाय, इथरनेट, हे सगळं इथं दिसतं. जसं आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इथे दिसते का नाही खाली, मी माउस पॉइंटर हलवतोय बघा तिथं, तसं त्यांचं कुठं दिसतं? इथं वर दिसतंय. त्यांचं म्हणजे कोणाचं? उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक. अँड ऑप्शन्स फॉर लॉगिंग इन, रिस्टार्टिंग, शटिंग डाऊन द कम्प्युटर, हे सगळे ऑप्शन तिथं आहेत. ऍट द बॉटम लेफ्ट देर इज आयकॉन फॉर द ऍप मेनू. इथं ऍप मेनू आहे खाली. Clicking on it will show a list of all apps installed on the computer. Appची लिस्ट दिसते. The search option is used for quick search of application. Search option आहे. The home folder is where all the personal documents and settings are stored, and every user has their own home folder. जसं आपण इकडे माय डॉक्युमेंट म्हणतो का नाही, तसं त्याचं होम फोल्डर आहे इकडं उबंटू मध्ये. Installing new software on Ubuntu is done using the Ubuntu Software Center. जर नवीन एखादा सॉफ्टवेअर जसं तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करता ऍप, तसं उबंटूला तुम्हाला उबंटू सॉफ्टवेअर सेंटर मधून तुम्हाला काय करावं लागतं? ऑपरेटिंग सिस्टीम घ्यावी लागते. डू इट युअर सेल्फ. हे तुम्हाला आता आपल्या लॅबमध्ये उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करणार आहे, त्यावेळेस तुम्ही करायचं आहे. ओपन द उबंटू सॉफ्टवेअर सेंटर फ्रॉम पॅनल. सर्च द GIMP. इट इज अन इमेज एडिटिंग प्रोग्राम. हा प्रोग्राम आहे GIMP नावाचा, इमेज एडिटिंग प्रोग्राम आहे. तो तुम्हाला ओपन करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे. रन अपडेट्स अँड अनइन्स्टॉल सॉफ्टवेअर फ्रॉम द सॉफ्टवेअर सेंटर. अपडेट्स रन करायचे आहे, अनइन्स्टॉल करायचं आहे, लॉग आउट, लॉग इन, रिस्टार्ट द कम्प्युटर. हे सगळं तुम्हाला करायचंय, शिकायचंय. कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल? उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल. तर हा जो आहे तो ग्राफिकल युजर इंटरफेस वाला आहे सगळा. त्यांनी काही विंडोज त्यावेळेस शिकवलेलं नाहीये, आपल्याला उबंटूच शिकवलंय. दुसरा आहे ते कमांड लाईन इंटरफेस. The command line interface is when the user interacts with the computer using the text. This is done by typing commands into the terminal. The default CLI on Ubuntu is 18.04, called as a bash. जसं मी इथं टाइप केलं का नाही आता CMD, कमांड प्रॉम्प्ट ओपन झाला.
हे झाले की नाही कमांड लाईन. मला इथे कमांड द्यायची आहे, dir ही कमांड आहे, डिरेक्टरी कमांड दिली, हे ओपन झालं. तसं उबंटू मध्ये काय आहे, बॅश आहे, बॅश. It is command processor that runs in a text windows where the user types commands that causes actions. युजर काय करतो, कमांड टाईप करतो आणि त्याच्यात ते ऍक्शन्स करतात. The commands are programs that are run when user types command name. जसं मी आता साहेब समजा टाईप केलं, मी विनवर्ड टाईप केलं आणि एंटर केलं, तर डायरेक्ट काय झालं, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झालं. हे कशामध्ये आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आहे. तसं तिथं सुद्धा कमांड टाईप केली की वेगवेगळ्या ऍप्लिकेशन आपल्याला रन करता येतात. टेक्स्ट बेस CLI. There are a number of different commands that user can use. Some are explained in table 2. टेबल 2 मध्ये त्यांनी दिलेले आहेत. हे बघा, या कमांड आहेत सगळ्या. फ्यू लिनक्स कमांड्स, या कमांड आपल्याला द्यायच्यात, हे आपल्याला शिकायच्या आहेत कमांड यावेळेस या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. हे लक्षात ठेवा, आताच आपण बघणार नाही, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फायरफॉक्स ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रिएट अ न्यू लाईन ऑन अ डेस्कटॉप कॉल्ड एज hello.txt नावाची न्यू फाईल तयार करायची आहे. सॉरी, लाईन नाही, फाईल. चेंज द डिरेक्टरी टू डेस्कटॉप युजिंग cd कमांड. cd कमांड तुम्हाला काय करायचं आहे, डेस्कटॉपची डिरेक्टरी चेंज करायची आहे. चेंज डिरेक्टरी. ओपन hello.txt इन नॅनो टेक्स्ट एडिटर. नॅनो टेक्स्ट एडिटर जसं आपण नोटपॅड म्हणतो तसं वेगळा नॅनो टेक्स्ट एडिटर त्याच्यामध्ये आहे, ते ओपन करायचं आहे. राईट अ मेसेज इन hello text अँड सेव्ह इट. सेव्ह करायचं आहे. प्रिंट द कंटेंट्स ऑफ hello text विथ द कॅट कमांड. कॅट कमांड वापरायची आहे. थोडस पहिल्यांदा अवघड जाईल, पण नंतर सोपं जाईल ते. हे उबंटूचा डॅशबोर्ड आहे, जसं आपलं मोबाईल मध्ये मेनू असतो का नाही तसं. VLC मीडिया प्लेअर त्याच्यामध्ये बघा, फाईल एक्सप्लोरर दिलं त्याने इथं. फाईल एक्सप्लोरर आणि सॉफ्टवेअर सेंटर त्यांनी दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कमांड्स आहेत. हे कमांड आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात करू त्यावेळेस ते कमांड जे आहेत ते कमांड आपण त्यावेळेस वापरू. ठीक आहे, आजच्यासाठी एवढं भरपूर झालं. उद्या आपल्याला हे सगळं संपवून हे कमांड काय आपण बघणार नाही. ह्या पण कमांड ज्या आहेत हे कमांड आपण नंतरच बघणार आहेत. हे जे आहे तुमच्या लक्षात येईल, आता हे सगळं जग ते वापरत आहे, विंडोज वापरत आहे. तर मग हे शिकायची गरज काय, GNU लिनक्स शिकायची गरज काय, असं तुमच्या लक्षात येईल. पण ते का करायचं आहे ते आपण उद्याच्या तासाला बघूया. ठीक आहे, ज्याला कोणाला काही म्हणायचं आहे त्यांनी थांबायचं, बाकीनी गेलं तरी हरकत नाही.